भारताचे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीनं चरणबद्ध आंदोलन पुकारण्यात आलं आहे। आरएसएस आणि भाजपच्या कथित षडयंत्रामुळे बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ओडिशा सरकारनं रद्द केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाचं नेतृत्व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल करत आहेत। या आंदोलनाचा एक भाग म्हणून 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथील संघ कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। याच आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 725 जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले असून 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्हास्तरीय रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। बामसेफच्या वतीनं गेल्या 50 वर्षापासून बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम सुरू असून गेल्या 95 वर्षापासून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना न झाल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। संविधानाच्या कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि आंदोलनाच्या अधिकारावर घाला घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मी डॉक्टर पंचशीला मोहोड, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा आंदोलन प्रभारी। तर आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही इरविन चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत रॅली काढली आहे। आणि रॅली काढण्याचं कारण असं आहे की आमचे जे संविधानिक अधिकार आहे, जे मूलभूत अधिकार आहे, ते आरएसएस बीजेपीच्या इशाऱ्यावरून वर्तमान सरकार खतम करत आहे। बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत ओडिशा कटक येथे होणार होतं आणि त्या अधिवेशनाला 2 महिन्यापूर्वीच परमिशन दिली होती। परंतु ऐन वेळेवर जेव्हा आमचे लोक गाडीमध्ये बसले 23 जानेवारीला, तेव्हा ती परमिशन तिथल्या प्रशासनाने, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी रोखली। आम्हाला ते अधिवेशन करण्याचं त्यांनी थांबवलं। हा संविधानाचाच अपमान नाही, तर हा प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे। SC, ST, OBC मायनॉरिटीचा अपमान आहे। आमचे संविधानिक अधिकार वर्तमान सरकार नष्ट करत आहे। जे आरएसएस आहे ते बीजेपीला चालवत आहे। नरेंद्र मोदीचा आहे, नरेंद्र मोदी ठेवलेला प्रधानमंत्री आहे आरएसएसचा, आणि त्याच्या आरएसएसच्या इशाऱ्यावर, मोहन भागवतच्या इशाऱ्यावर हे सगळं होत आहे। आमचे मूलभूत अधिकार संपुष्टात आणत आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढत आहोत। आणि 22 तारखेला 22 फेब्रुवारीला आम्ही आरएसएसच्या नागपूरच्या मुख्यालयावर फार मोठ्या मोर्चा, जवळजवळ 10 लाख लोकांचा देशामधून मोर्चा आम्ही काढू आणि यासाठी पूर्वतयारी म्हणून आजची आम्ही रॅली काढलेली आहे। धन्यवाद।